गरिबांचं ओबीसीचं वाटोळं करायचं माझी इच्छा पण नाही, पण ते छगन भुजबळ जे स्वप्न बघतो ते कधीच पूर्ण होणार नाही। आणि ज्या दिवशी कुणबी चॅलेंज होईल त्या दिवशी मात्र मग आम्हाला बी काय चॅलेंज करायचं आणि कशा कोणत्या जाती बाहेर काढायचे हे पक्का माहिती आहे। आमचं वाटोळं केल्यावर आम्ही तुम्हाला सोडणार नाहीत। त्यापेक्षा छगन भुजबळला जरा सद्बुद्धी चांगली आली तर बरं होईल। म्हातारपणाला नीट मरावं माणसानं कधी बी, लोकांचा शापशिव्या खाऊन मरू नये माणसाने कावा, नीट हक्ता तरी आलं पाहिजे म्हातारपणाला माणसाला, शापशिव्या देऊ नये, आशीर्वाद लागावा। कारण दोन पायावर बसून तुला हक्ता तरी यावं, कमीत कमी एवढा आशीर्वाद लागाव, म्हणून तो कमीत कमी मराठ्यांच्या गोरगरिबांचं वाटोळं करायचं काम नको करू। होय शहाणा, कारण ह्या वयात तुझ्या तोंडावरून कोणीतरी हात फिरावं, तुला चांगलं म्हणावं, असं वाग, कमीत कमी असं वाग। या वयात तरी वाटोळं करून घेऊ नको, कारण ओबीसीनं तुला पुरवळ केलेलं आहे। तू राजकीय फायद्यासाठी ओबीसी करतो म्हणून, त्यामुळे ओबीसी तुला मोजत नाही, गिनीत नाही, येत पण नाही, येणार पण नाही। आणि ओबीसीचे मराठ्यांचे का वादही होणार नाहीत। आणि ओबीसीचं आरक्षण संपण्याचा विषयच नाही, कधी संपूच शकत नाही, कारण आमचं ते हक्काचं आहे। 150 वर्षापूर्वीच आमचं आरक्षण जर रद्द होणार असलं तर तुमचं तर मग बोगसच आहे सगळं, तुमचं ते एका धनक्यात होतंय रद्द। म्हणून छगन भुजबळ मला वाटतं कमीत कमी या वयात आपण लोकांचे आशीर्वाद घ्यावा, गोरगरीब मराठ्यांना वाटावं की छगन भुजबळ चांगलं काम करतो। छगन भुजबळ नुसता काड्याच करतो, तो सोडता बाकीच्या सगळ्यांना शत्रू समजतो, आकसानं वागतो, तो सूडबुद्धीनं वागतो, हे लोकांना वाटलं नाही पाहिजे। किमान मला वाटतं तो आता तरी बदल करावा, किमान आता तरी तो बुद्धीत बदल करावा आणि सगळ्यांना सारखं धरावं। कारण तुम्ही किती टोळी एकत्र आली, म्हणजे शेवटचं सांगतो आता, तुम्ही किती टोळी एकत्र आली तरी आम्ही तुम्हाला पुरून उरतो हे तुम्हाला माहीत झालेलं आहे। आणि तुम्ही विरोध जरी केला तरीही आम्हाला आरक्षण मिळालं, आणि तुम्ही नाही केला तरी मिळणार आहे, केलं तरीही मिळणार आहे। त्यापेक्षा मला वाटतं पुढच्या काळात ओबीसी नेते म्हणून छाती बुडवून घेणाऱ्यांनी सगळ्या लेकरांना समान समजावं, गरीब मराठ्यांच्या लेकराला समजावं आणि तुमच्याही लेकराला समजावून आरक्षणातला विरोध बंद करून टाकावं। कारण तुम्ही विरोध केला तरी आम्हाला मिळणार आहे आणि नाही केला तरी मिळणार आहे। मराठ्यात आणि ओबीसीत नाराजी पसरण्यापेक्षा हे गुन्ह्या गोविंदांनी गावात कसे नांदतील, आमच्याही लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेत तुमच्या नेत्यांनी यावं, त्यांना सद्बुद्धी होईल असं वाटतं। कारण सरकारनं तुम्हाला ओळखलेलं आहे आता, ते तुम्ही काय चीज आहेत। छगन भुजबळ आता पक्क ओळखलेलं आहे, ह्यो किती लावालाव्या करणार आहे, त्यामुळे छगन भुजबळचं सरकार मनावर घेत नाही।